कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तीर्थनांदतो ज्ञानराजा सुपात्र तया अटविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय। सुंदर ते ध्यान उभे विठवारे सुंदर ते ध्यान उभे विठवारे करकटावारे हे बोनिया करकटावारे हे बोनिया सुंदर ते ध्यान उभे विठवारे सुंदर ते ध्यान उभे विठवारे सुंदर ते ध्यान। हेलो हार गला कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर आवडे निरंतर हे ते ध्यान आवडे निरंतर हे ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विठवर ते ध्यान उभे विठवरे सुंदर ते ध्यान। मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित सुंदर ते ध्यान उभे विठवरे सुंदर ते ध्यान उभे विठवरे करकटावरे हे बोनिया सुंदर ते ध्यान उभे विठवरे सुंदर ते ध्यान। तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख बडीने पाहिना श्रीमुख
बडीने सुंदर ते धान विटे बरे सुंदर ते धान उभे विटे बरे करकटावरे हे बोनिया करकटावरे हे बोनिया सुंदर ते धान उभे विटे बरे सुंदर ते धान श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय। तेज देवांचे उद्भवत्याच देवीचा महिषासुर सेनेशी करी निष्प्राण तोरणी शोभे अक्षगदानि शक्ति परशु घंटा धनुष्कुंडिका शोभे अंबुज खडग शंख सुरभि अष्टादशी हस्तका शूलापाश सुदर्शना धरितसे हाती प्रसन्नानना सेवे मी महिषासुरापहरिणी श्रीलक्ष्मी पद्मासना। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे या देवी सर्वभूतेषु विश्वरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। श्री जगदंबिका महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी त्रिगुणात्मिकाई तुळजा भवानीच्या चरणी नतमस्तक होतो। शक्ती स्वरूपा श्रवण भक्तीचा आनंद घेणाऱ्या माझ्या माता भगिनी, पुरुष बांधव साक्षात महेशाची मूर्ती आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि आजच्या ह्या दुर्गा सप्तशती विवेचन कथेला प्रारंभ करतो। बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मौलोचन्द्रदलं गले च गरलं जुटे च गंगाजलं व्यालं वक्षसि चानलं च नयने शूलं कपालं करे वामांगे ददतं नमामि सततं प्रालेय शैलात्मजं भक्तक्लेशहरं हरं स्मरं हरं कर्पूरगौरं परं। श्रीकृष्ण चरणार्पणमस्तु। देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी पुढे देवहितासाठी शुंभ निशुंभ नाशवी शक्ती सर्वत्र व्यापक आहे। विशेषतेने 5 प्रकारची शक्ती आपल्याला प्रत्ययाला अनुभवाला येत असते। आकलन शक्ती तिला महाविद्या म्हटलेलं आहे।
ती सरस्वती माता, आपलं जे शिक्षण, आपल्याला जे ज्ञान प्राप्त होतं, ती आकलन शक्ती आहे, ती देवीची शक्ती. 2, समृद्धी शक्ती, तिला लक्ष्मी म्हटलंय. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्ही कमवता, तुमच्या आयुष्याचा जो उत्कर्ष होतो, ती समृद्धी शक्ती आहे, ती लक्ष्मी स्वरूप आहे. प्रतिकाराची शक्ती, तुमच्या जवळ आलेला आजार लवकर बरा होऊन तुम्ही ठणठणीत बरे होणे, ही प्रतिकार शक्ती जी आहे ती दुर्गा मातेची शक्ती आहे. लक्षपूर्वक ऐका. सर्वत्र जे तेज आपल्या डोळ्याने दिसतंय, वस्तुप्रतीची ओळख आपल्या नयनाने, डोळ्याने, दृष्टीने होते, ती तेजाची शक्ती आहे. तिचं नाव गायत्री आहे. आणि 5वी सांगितली आनंद शक्ती. आणि ती आनंद शक्ती म्हणजे जिच्या वाचून काना आधा आहे, ती कृष्णाची राधा. आनंद शक्ती म्हणजे राधा. जशी ही लाईट एकच आहे, परंतु तिची स्थिती निरनिराळी आहे. माझा आवाज, गायनाचा आवाज, तबल्याचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य ह्या माईकच्या स्वरूपामध्ये ती विजेची शक्ती काम करते. आता बालाजी चॅनल वरती हा कार्यक्रम तुम्हाला दिसतोय, दिसणार आहे. म्हणजे आमचं प्रतिबिंब तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य त्याच्या विजेच्या शक्तीमध्ये आहे. ती शक्ती त्या कॅमेऱ्याच्या मार्फत काम करते. उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर फ्रीज मध्ये तीच लाईट, तीच शक्ती तुम्हाला पाणी थंड करून देते. आंघोळीला पाणी गरम करायचंय, थंड पाणी करणारी तीच शक्ती तुम्हाला हिटरच्या स्वरूपामध्ये पाणी गरम करून देणारी आहे. शक्तीला कसं पाहाल, या स्वरूपामध्ये पहा. आणि ती सर्वत्र व्यापक आहे. म्हणून जी प्रत्ययाला येते तिची अनुभूती घ्या. हळूहळू ढाळे ढाळे केवोतीने एक वेळे. निश्चितच तिची शक्ती जी आहे ती प्रत्ययाला ज्या वेळेला येईल, अनुभूतीला येईल, तेव्हा तुम्हाला कळेल आपलं बरोबर चाललंय. त्या शक्तीचा प्रत्यय येण्यासाठीच तुम्ही कथेला आला आहात, नाही तर कशासाठी आले असते. मला काही कळत नाही म्हणून कथेला जायचं नाही. मला खूप काही कळतं म्हणून कथेला जायचं नाही. कथाकाराला खूप काही कळतं तो सांगतो म्हणून कथेला जायचं नाही. मग कथेला जायचं तरी कशासाठी? आरसा असतो, आरसा. आरशात काही नसतं, पण आरशात पाहिल्यानंतर आपलं प्रतिबिंब त्या आरशात आपल्याला दिसतं. आणि कुठं चेहऱ्यावर डाग असला, काही टिका लागला इकडं तिकडं, तर तो डाग, तो आरसा आपल्याला दाखवतो. कथेत बसल्यानंतर ऐकता ऐकता आपल्यामध्ये काही दोष असतील, दुर्गुण असतील, ते आपल्याला दिसत असतात. देवीची कृपा झाल्यानंतर दुसऱ्यातले दोष दिसत नाही, स्वतःतले दोष दिसायला लागतात. आणि माणसं सगळी कबुली देतील, पण तो स्वतःच्या दोषाची कबुली देणार नाही. साधू संतांना सगळं जग निर्दोष वाटतं, कारण त्यांचं अंतकरणच निर्दोष आहे. साधू संतांना, संत महात्म्याला, सज्जनाला सगळं जग निर्दोष वाटतं. कारण का? त्यांच्या अंतकरणामध्ये दोषच नाहीये. आम्हाला याच्यात गुणदोष वाटतो, त्याच्यात गुणदोष वाटतो. दोष दुसऱ्यात नसतात, दोष आपल्यात असतात. आपण ते दुसऱ्यात शोधतो. निर्दोष जग ज्या वेळेला वाटायला लागतं त्या वेळेला कळतं आपल्यातले दोष गेले. माझा संपूर्ण सदरा पांढरा आहे आणि त्याला कुठंतरी
बुक्क्याचा डाग लागलाय. बघताना लोक तो फक्त डाग बघतील, संपूर्ण सदरा सफेद आहे त्याच्याकडे लक्ष जात नाही कोणाचं. तो बघा डाग लागलाय, तो बघा डाग लागला. अरे तो काढ बाजूला, संपूर्ण सदरा स्वच्छ आहे तो तुला दिसत नाही का? नजर बदलो तो नजारे बदल जाते हैं, अपनी सोच बदलो तो सितारे बदल जाते हैं. शक्तीचा प्रत्यय घ्या, ती प्रत्येक ठिकाणी स्थित आहे. फार सुंदर कथा आहे. आपल्याला उद्यापर्यंत देवीचं शौर्य, शौर्याची गाथा हे ऐकताना तुमचा आत्मविश्वास आणि मनोबल वाढणार आहे. देवीची कृपा आहे. मी म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतः अनुभव घ्या. दुर्गा सप्तशतीचा पाठ एकाग्रतेने वाचन करा. वाचनाच्या अगोदर जी तुमची मनस्थिती होती ती वाचनानंतर कशी झाली ती मला फोनवर कळवा, किंवा आपला अनुभव इतरांना, मित्राला, मैत्रिणींना सांगा, संबंधितांना सांगा. जी नाराजगी तुमच्या चेहऱ्यावर होती वाचनाच्या अगोदर, वाचन झाल्यानंतर जो आनंद, जो ग्लो तुमच्या चेहऱ्यावर आलाय, तुमच्या दृष्टीत आलाय, तुमच्या वागण्या बोलण्यातनं दिसतोय, ती देवीची कृपा आहे. भल्या भल्या महापुरुषांनी ती शक्तीची उपासना करून इतिहास घडवलाय. म्हणून शक्तीशिवाय पर्याय नाही. ती प्रत्येकाच्या ठिकाणी स्थित आहे, फक्त ती जाणली पाहिजे. काही लोक मानतात पण जाणत नाही, काही जाणतात पण मानत नाही. म्हणून तिला एकच विनंती करावी, हे भगवती, हे दुर्गा, हे जगदंबिके, आम्ही अजान लेकर आहोत. तू आम्हाला तुझ्या पदरात घे, तुझ्या कुशीत घे. आईला बिलगल्याशिवाय आई कळत नाही. पोहे कसे झाले दिसतात, पिवळे छान, शेंगदाणे आहे, मिरच्या आहे, कोथिंबीर आहे, खोबरं किस टाकलाय, छान डिश सजवली आहे, पाहून जमत नाही. ते कसे झाले खाल्ल्याशिवाय कसं कळणार आहे? आईला कळून घ्यायचं तर आईला बिलगावं लागेल, तिच्या जवळ जावं लागेल. बाळ जन्मले माझे उतरी, मी झाली त्याची नवरी. किती किती उलट आहे बघा हे योग मायेचं. जन्माला घालणारी तीच आहे, बद्ध करणारी तीच आहे, मुक्त करणारी तीच आहे. आणि जगाच्या पाठीवर भोग आणि मोक्ष देणारी फक्त आणि फक्त देवीची शक्ती आहे. भोग आणि मोक्ष, सगळ्या प्रकारचे सुख प्राप्त होऊन अंतिम मोक्षापर्यंत नेणारी फक्त एकच माता आहे, जगदंबिका भगवती. बस. गायीने वासराला जन्म दिला आणि ती स्वतःच्या जिभेने त्याची घाण चाटत होती. कोणीतरी विचारलं, तू असं का करते? ती म्हणली, घाण ती त्याची नाही, ती माझीच आहे. माझ्या पोटातली घाण आहे, ती मी फक्त साफ करते. माझ्या पोटी त्याने जन्म घेतला म्हणजे बद्ध करणारी मीच आहे, आणि स्वच्छ करून त्याला मुक्ती देणारी सुद्धा मीच आहे. किती गोड दृष्टांत आहे पहा. आपल्याला आज महिषासूर वधाकडे जायचं आहे. महिष स्वर्गाचा इंद्र होऊन बैसला, दुसऱ्या अध्यायामध्येच हेडलाईन्स आहे इथं बघा. एकत्र तेज देवांचे उद्भव त्याच देवीचा महिषासुर सेनेशी करी निष्पान तोनी. देवदैत्यामध्ये पूर्वी शताब्दी रण जाहले. 100 वर्ष युद्ध झालं. महिषासुर दैत्यांचा, दैतेंद्र देवांचा तो पुरंदर, महाबलिष्ठ दैत्यांनी देव सैन्यासी जिंकले. महिषासुर स्वर्गीचा इंद्र होऊन बैसला.
पराजित देवता गेले ब्रह्मासी करुणी पुढे. ब्रह्म आणि सगळे पराजित झालेले देवता, शिव विष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर. अध्याय 2 बघा. महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवता, ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती. सूर्यचंद्र अग्निवायू यमेंद्र वरुणादिका, महिषासुर गांजुनी स्वहे झाला अधीश्वर. स्वर्गीचे देवभूमीसी मानवापरी पृथ्वीशी भोगती दुःख यातना. दैत्यांचे वृत्त सांगुनी जाहले शरणागत. ते काही नाही, एकदा सुरुवात झाली का बरोबर अध्याय तो पुढच्या ओव्या येतात. नाशाय दैत्य सांगातो साधा न शक्यते. याला कसं पराजित करता येईल? कोण आहे हा महिषासुर? पूर्वी महिष नावाचा एक असुर राजा होता. त्याने मेरू पर्वतावरती घोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाला. बोल, तुला काय पाहिजे? तो मला अमर कर. या राक्षसांचं एकच मागणं असतं, आम्हाला मरायचं नाही. उपजयते नाशे, ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे. नाशिले ते पुनरपी. हे सृष्टीचं चक्र आहे. जन्म मृत्यूची या लाटी झळंबती या सृष्टी ती दुखोनिया पोटी ऐसे झाले. अध्याय 12 श्लोक 7. ज्ञानेश्वर माऊलींची गोड ओवी आहे. म्हणून निगा पांडवा मूर्तीची या मेळवा तयांची या गावा मी धावत आलो. ब्रह्मदेव म्हणला तुला मरावच लागेल. मग दुसरे काहीतरी माग. महिष नावाचा दैत्य ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून म्हणला, देवाकडून मृत्यू नको, दैत्यांकडून नको, मानवांकडून नको, मला श्री तर मारू शकत, देव मला मारू शकत नाही, वरदान द्या. दैत्य मारू शकत नाही, वरदान द्या. मानव, यक्ष, किन्नर, दानव कोणी मारू शकत नाही, वरदान द्या. तथास्तु. ब्रह्मदेव म्हणला ठीक आहे. मग याच्या डोक्यात आलं, जर देव मला मारू शकत नाही तर एखादी स्त्री काय मला मारणार आहे. मग तो म्हणला, ब्रह्मदेव म्हणला ठीक आहे, पण मरावं तर लागणार आहे. माग. तो म्हणला स्त्रीच्या हातून मरण मला दे. आता सगळी कन्सेप्ट क्लिअर झाली तुमची. तथास्तु म्हणून ब्रह्मदेव त्या ठिकाणी अदृश्य झाले. शौनकादी ऋषीमुनी पुराण कथन करणाऱ्या रोमहर्षण नावाच्या सुतांना विचारतात आणि व्यास सांगता नारदाला, आणि मेधामुनी सांगता समाधी, सुरत आणि वैश्य. काल झाली ना कथा, ते सांगता. याने त्याला त्याने त्याला, ही कथा अशी पुढं पुढं गेली आहे. हा महिष कोण आहे ज्याचा महिषासुर झाला? दस्यूचे 2 पुत्र होते, रंभ आणि करंभ. कठीणच नाव आहे ना. नावच एवढे कठीण म्हणल्यावर ते किती कठीण असते. रंभ, करंभ. रंभ आणि करंभ पाण्याजवळ तपश्चर्या करीत होते. करंभ पाण्यात तप करत होता आणि रंभ सरलावट नावाच्या एका वृक्षाखाली अग्नीची तपश्चर्या करत होता. करंभ पाण्यात आणि रंभ एका झाडाखाली अग्नीची तपश्चर्या करतोय. काय झालं? एखाद्याचं तप पाहिलं का सगळ्यात जास्त जलन इंद्राला होते. इंद्राला. कारण त्या इंद्राला त्याचं पद धोक्यात येतं का अशी नेहमी चिंता असते इंद्राला. म्हणून हा इंद्र मला कधी आवडलाच नाही, है ना. आकाशात चंद्र, स्वर्गात इंद्र, बरोबर आहे का. देशामध्ये नरेंद्र, राज्यात देवेंद्र,
आणि आमच्या घरात उंदर, म्हणजे असं कुठंतरी ऐकलंय मी. जास्त काही डोक्यात घेऊ नका, काढून टाका. आठवलं म्हणून पाठवलं, मरू जाऊ. इंद्राला सहन नाही होत का? माझं पद जातं का काय? त्या इंद्राने काय केलं माहितीये का? नक्र मगरीचं रूप घेतलं आणि जो करंब एका पायावर पाण्यात तप करत होता, पाण्यात जाऊन त्याचा पाय धरला, त्याला पाण्यात खेचलं. मगरीची मिठी अशी असते का ती सुटू शकत नाही, ती कालाचीच मिठी म्हणा बरं. मगर त्याचे असे करवती सारखे दात असतात, अशी पक्की मिठी बसते, खालचे दात वरचे दात असा जबड्यात जर आवळला ना. बरं मगर काय करते? शिकार पकडल्यानंतर ती शिकार घेऊन अशी उलटी फिरत राहते. माणूस तुटून जातो, शिकार तुटून जाते, जीव सोडून देते. ठार केलं त्या करंभाला. आता त्याला ठार, आपला भाऊ गेला, सगळं पाणी रक्ताळलं. हे रंभाच्या लक्षात आलं, आता माझा जगून काय फायदा नाही. कारण रंभ आणि करंब हे भाऊ मित्रासारखे राहायचे. त्यानं काय केलं? असे केस धरले आणि मेहनतनं तलवार उपसली. कशाला? स्वतःची मान कापून टाकतो, मला जगून काय फायदा. माझा सहकारी भाऊ पाठीराखा निघून गेला. पण तेवढ्यात ज्या अग्नीची उपासना करत होता त्या अग्नीने त्याला मार्गदर्शन करून सांगितलं, अरे वेड्या, आत्महत्या करणं पाप आहे. हे कायरतेचं लक्षण आहे. कशासाठी मरतो? मरू नको. हे बघ, आलेलं संकट, आलेलं दुःख भोगूनच संपवावं लागतं. आणि जर तू ते भोगून न संपवता स्वतःची हत्या करून घेतली तर पुढचा जन्म घेऊन ते राहिलेलं दुःख आणि संकट चक्र व्याजासहित भोगावं लागतं. मग आत्ता परवडलं का पुढं? म्हणे आत्ता, मग मरू नको. कशाला मरतो? हे कायरतेचं लक्षण आहे. अरे तुझ्यासारखा बलाढ्य भाऊ गेला म्हणून तू पण जातो का? मरू नको. रंभ म्हणाला, ठीक आहे, मी मरत नाही, पण एक वरदान दे हे अग्नी. त्रैलोक्याला विजय मिळवेल त्रैलोक्यावरती असा पुत्र मला प्राप्त होऊ दे. काय मागितलं? एक भाऊ तर गेला, करंभ गेला. रंभ काय म्हटला? स्वतःला तो संपवणार होता. अग्नीने सांगितलं, मरू नको बाबा, आत्महत्या करणं पाप आहे. मग ठीक आहे, नाही मरत नाही मी, पण मी जर तुझी अग्नीची उपासना केलीये, स्वतःच्या शरीराची मी तमा केली नाही, एवढं कठोर तप केलंय, मग मला वरदान दे. त्रैलोक्याला विजयी करेल, त्रैलोक्यामध्ये सगळ्यांवर विजय प्राप्त करील असा योद्धा मुलगा मला दे. तथास्तु. पण ऐक, तरुण स्त्रीवर जर तुझं लक्ष गेलं का तू तिला आपलंस कर आणि तिच्या पोटी जो मुलगा होईल तो त्रैलोक्याचा राजा होईल. अग्नीने वरदान दिलं. पण झालं काय? वरदान मिळाल्यानंतर तो उन्मत्त झाला. आणि ह्या राक्षसांचा तो स्थायी स्वभाव आहे, उन्मत्तपणा. माकडाच्या हातात कोलीत देण्यासारखं आहे. माकडाच्या हातात अग्नीचा टेंबा दिला तर ते काय गप बसेल काय? माकडच आहे ते, त्याचा स्थायी स्वभाव आहे चंचलता. दैत्यांचा स्वभावच आहे क्रूरता. उन्मत्त झाला, माजला तो. विलोभनीया वनामध्ये फिरत असताना लक्ष द्या, अग्नीने सांगितलं, एखाद्या सुंदर स्त्रीवर तुझं मन गेलं, तिला आपलंस कर. तिच्या पोटी जो मुलगा जन्माला येईल तो त्रिभुवनामध्ये, त्रैलोक्यामध्ये मोठा योद्धा होईल, सगळीकडे विजयश्री प्राप्त करेल. राक्षसीच वृत्ती ती. वासनेने धुंद झालेला तो रंभ विलोभनीय वनामध्ये त्याने एक म्हैस पाहिली, म्हैस चरत असताना, आणि तिच्यावर त्याचं मन गेलं. काय राक्षसत्व आहे, याला तर राक्षस म्हणतात.
त्याने त्या म्हशीशी संग केला आणि ती गर्भवती राहिली. आता झालं काय, तिला सांभाळण्यासाठी म्हणे तो पाताळात त्या म्हशीला घेऊन गेला. पण तिथं एक रेडा होता, त्याने हे म्हैस पाहिली आणि तो त्या म्हशीच्या मागे लागला. पण यानं तिला पत्नी मानली, रंभाने. राक्षसाचा आहे तो, वृत्ती वाईट. काय करायचं, काय करायचं. झालं असं, त्या रेड्याने या रंभाला उचलून खाली आपटलं आणि शिंगाने त्याचा प्राणघात केला. काही लोक तिथं क्षत्रिय होते त्या पाताळात, त्यांनी त्या रेड्याला मारलं आणि ह्या रंभाची चिता रचली. योग असा झाला, त्या रंभाला जाळण्यासाठी ती चिता रचली आणि त्या चितेमध्ये त्या रंभाला अग्निडाग दिला. ती जी म्हैस होती तिच्या पोटामध्ये या रंभाचा गर्भ आहे. पण तिचा इतका जीव याच्यावर जडला होता का ती म्हणली, आता माझं जगणंच वैफल आहे. रंभाची चिता पेटल्यावर त्या म्हशीने अग्नीत प्रवेश केला. ती गर्भवती असल्याने त्या अग्नीतून महिषासूर जन्माला आला. तिच्या पोटामध्ये जे होतं ना ते बाहेर पडलं, महिषासूर. आणि ऐका, त्याच अग्नीतून तो जो रंभ मेला होता, कारण अग्नीची उपासना होती, अग्नीची कृपा झाली, तो मेलेला रंभ एक दिव्य देह धारण करून रक्तबीज नावाचा राक्षस म्हणून त्यातनं जन्माला आला. आता तुम्हाला कळलं का, महिषासूर आणि रक्तबीज हे त्याचे वंश आहेत. पुढे दैत्यांनी महिषासुराला राज्याभिषेक केला. पण मागच्या जन्मातला बदला इंद्राचा त्याच्या डोक्यात आहे. माझ्या भावाला ठार केलं ना, मी सोडणार नाही. ही खुनशी प्रवृत्ती, राक्षसी प्रवृत्ती आहे. मरण अंती वैराणी, मरणाच्या अगोदर वैर संपून मेलं पाहिजे, शास्त्राचा नियम आहे. त्याच्या मौतीला सुद्धा मी जाणार नाही. नको जाऊ, तो मेलाय, त्याला काय करणार आहे, तू आला काय गेला काय, काय करणार आहे. कसला अहंकार. मरणांती वैराणी, मरणाच्या अगोदर ऋण, वैर आणि हत्या नको आहे. फार वाईट आहे हे. त्याच्या डोक्यामध्ये खटकी आहे. ऋण, कुणाचं कर्ज घेऊन मरू नये, कुणाशी वैर घेऊन मरू नये आणि कुणाची हत्या करून मरू नये. तुम्हाला ऋण कळालं, कुणाचं कर्ज घेऊन मरू नये, कुणाशी वैर घेऊन. हत्या म्हणजे काय, आम्ही काय मर्डर करतो काय, खून करतो काय, कुणाला मारतो काय, नाही नाही नाही, ती तर हत्याच आहे. पण रोज आपण 3 प्रकारची हत्या करतो, कायिक, वाचिक आणि मानसिक. ही डेंजरस आहे. जनावरांना गोठ्यामध्ये विनाकारण मारझोड करणं, घरात आईला छळणं, बायकोला छळणं, टॉर्चर करणं, शारीरिक पीडा देणं, महिनाभर मजुराकडून काम करून पगाराची वेळ आली त्याच्या कमरेत लात घालून त्याला मारझोड करून पगार देता काढून देणं, हे कायिक पाप आहे. फार मोठी हत्या आहे ही, शारीरिक पीडा. वाचिक, आपल्या बोलण्याने कुणाचं मन दुखता कामा नये. एवढी जरी काळजी घेतली तरी जीवन सुलभ आहे. काय नका करू. जप केलं नाही तरी चालल, वारी नाही केली तर, पारायण नाही केलं तरी चालल, आचार विचार शुद्ध झाले पाहिजे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राये तेथे. चित्तामध्ये मलिनता असेल तर किती परमार्थ केला म्हणजे देवाची देवीची कृपा होणार आहे? होणारच नाही, होणार नाही. थोडे परिनिरे, थोडं करा, शुद्ध करा. या 3 गोष्टी. कायिक पाप नको, वाचिक नको. काय गोड बोलायचे डोंगरेजी महाराज. डोंगरेजी महाराज डोंगरेजी महाराजच होते, अद्वितीय. काय महात्मा झाला. आत्ताच्या कथा पहा, भागवत कथा, डोंगरेजी महाराजांची पहा. जुनं पुस्तक मला मिळालंय त्यांचं अभ्यासाला.
मी माझं गुड लक समजतो ते पुस्तक मला मिळालं. इतकं सुंदर चिंतन आहे. डोंगरेजी महाराज म्हणायचे, जो मुलगा आणि जी सून, जो मुलगा आपल्या बायको देखत आई बापाचं मन जाळतो म्हणजे त्यांचा अपमान करतो, त्या मुलाला शंकराचं मंदिर जाळायचं पाप लागतं. कधी कुणाचं मन जाळू नये. फार भयानक आहे. कुणाशीच वाईट बोलू नये. मी त्या जी टॉकीजवर वाक्य बोललो होतो, फार प्रसिद्ध झालं. मी सहज बोललो होतो, जिभेला झालेली जखम सगळ्यात लवकर बरी होते, पण जिभेने केलेली जखम आयुष्यभर बरी होत नाही. म्हणून जीभ हे शस्त्र आहे, ते जपून वापरा. वाचिक पाप. कुणाशीच वाईट बोलू नये. आपल्याबद्दल कोणी बोलत असेल जाऊ द्या, बोलू. आपल्याबद्दल एखादं कोणी वाईट बोलत असेल तर धन्यवाद द्या. कारण का, देवाने जन्मालाच त्याच्यासाठी त्याला घातलंय. आणि अजून जरा सोपं सांगू का, थोडं विचित्र वाटेल. ज्या गावामध्ये डुकर जास्त असतात ते गाव साफ सुत्र राहतं, कारण डुकरांचंच काम आहे घाण साफ करणं. आणि कांचे कानी गुण दोष मनानानी, निंदिते हे जन भले निंदू द्यावे. निंदा करतय कोणी, जाऊ द्या, करू द्या, आपण कुणाची करू नये. आपल्या ते रामदासजी महाराज मनसुख म्हणायचे, निंदा म्हणजे काय, आपल्या जिभेच्या खराट्याने दुसऱ्याचे दुर्गुण रूपी गटार साफ करणं, याचं नाव निंदा आहे. आपली कोणी करतं, जाऊ द्या, करू द्या. आणि एक सांगतो, कधीही निंदा सक्रिय माणसाची होते, निष्क्रिय माणसाची निंदा होत नाही. आंब्याचं बाभळीचं झाड शेजारी शेजारी आहे. चैत्राच्या महिन्यात आंब्याच्याही झाडाला फळं लागले आणि बाभळीच्याही झाडाला शेंगा लागल्या. मला सांगा, दगड कोणत्या झाडाला मारतील लोक? सांगा. आंब्याच्या. आंब्याच्या झाडाला दगड का? कारण ते बहरलंय, ते फळलंय, ते फुललंय. बाभळीच्या झाडाला दगड मारला तर काटेच मिळणार आहे हे माहित आहे, म्हणून लोक आंब्याच्या झाडाला दगड मारतील. मग जर आपल्याकडं निंदेचा दगड यायला लागला, समजायचं आपण सुद्धा बहरायला लागलो. धन्यवाद द्या. एका माणसाने वयाच्या 85व्या वर्षी वास्तुशांती केली. 85 वर्ष वास्तुशांतीला लोक आले, ते टावेल, शाल, टोप्या वगैरे, ड्रेस मटेरियल ते द्यायचे. आता पाहुण्यांनी गपचूप गुलाबजाम खायचे, निघायचं ना. पण पाहुणे इतके बेकार असतात काही काही. एक पाहुणा म्हणला, बाबा वयाच्या 85व्या वर्षी तुम्ही वास्तुशांती केली, तुम्ही किती दिवस जगणार आहे? काही गरज होती का? म्हातारं बिलंदर होतं. ते म्हणलं, अरे बाबा आयुष्यभर लोकांनी दगड मारले, ते दगड सगळे साठवले आणि त्याचा हा बंगला बांधला, म्हणून एवढे दिवस लागले. काही कळलं काय? दृष्टांत सिद्धांत आला. कायिक पाप नको, वाचिक नको, मानसिक पाप नको. कधीच कुणाच्या बाबतीत आपल्या मनात द्वेष, वाईट विचार यायला नको. ही अध्यात्माची शोधोरी आहे. किती पारायण केले, कसे केले, किती जप केला, आम्ही किती अध्यात्म केलं, किती लक्ष जप केला, याच्यापेक्षा जपात किती लक्ष होतं हे महत्वाचं आहे. आम्ही किती करतो याच्यापेक्षा कसं करतो ते महत्वाचं आहे. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ व्यर्थ, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमे, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमे. तीर्थ, आता आम्ही गेलो होतो चारधाम यात्रेला.
या माऊलींच्या या वचनाची प्रचिती आम्ही घेतली. चित्त नाही नामे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे. आम्ही एवढी यात्रा केली पण आम्ही नामस्मरण काही बंद केलं नाही. म्हणून एवढे 106 लोक होते, कोणालाच काही झालं नाही. आम्ही आल्यानंतर तिकडं अरिष्ट आलं. ही जपाची ताकद आहे. चित्त शुद्ध झालं पाहिजे. कायिक पाप नको, वाचिक नको, मानसिक नको. मनामध्ये वाईट येता कामा नये. त्या रावणाच्या सैनिकांनी मारुतीला बंदी बनवून रावणापुढे आणून हजर केलं. रावणाच्या मनात आलं याला पेटवलं पाहिजे. ह्या वानराची सगळी ताकद शेपटीत असते. असे कपडे सगळे कपडे संपले पण ती शेपटी काही संपेना. राखेल वतलन पेटवलं पण रावणाला कुठं माहिती होतं, जो दुसऱ्याचं पेटवाय जातो त्याचं पहिलं पेटत असतं. आता काय मला रामायण नाही सांगायचं, तुमच्या लक्षात आलं. मारुतीला काय झालं का? कोणाचं पेटलं सांगा? हा, अग्नी जाळे तरी न जळती गोपाळ, हृदयी देवकी बाळ म्हणून या. चित्त शुद्ध पाहिजे. अग्नी जाळे तरी न जळती सीता, हृदयी रघुनाथ म्हणून या. अग्नी जाळे तरी न जळती पांडव, हृदयी गोविंद म्हणून या. अग्नी जाळे तरी न जळती हनुमंत, हृदयी सीताकांत म्हणून या. लंकेसी उरले विभीषणाचे घर, हृदयी सीतावर म्हणून या. नामा म्हणे तुम्ही स्मरा रे गोविंद, चुकय भवबाधा संसाराची. चित्त शुद्ध पाहिजे. अख्खी लंका जळाली आणि विभीषणाचं घर जळालं नाही का? चित्त शुद्ध आहे. अरिष्ट येऊ शकत नाही. एक सांगू का, माफी मागून बोलतो, जर तुमचं चित्त शुद्ध असेल तर देवाचा बाप सुद्धा तुमचं वाईट करू शकत नाही. देवाचा बाप इतका स्वतःच्या कर्मावर आणि चित्तशुद्धीवरती आत्मविश्वास असायला पाहिजे. अरे मी कोणाचं वाईट केलं नाही, माझं वाईट होऊ शकत नाही, इतका आत्मविश्वास पाहिजे. परीक्षेची भीती कोणाला वाटते सांगा? जो अभ्यास करीत नाही त्याला. ज्याचा अभ्यास पक्का येतो म्हणताय कुठलाही प्रश्न येऊ द्या, माझी तयारी आहे, अशी तयारी असायला पाहिजे. येऊ द्या ना संकट, हे संकट असं होऊन जाईल का? माझी तयारी आहे, माझ्याकडं तेवढा साठा आहे, माझं चित्त शुद्ध झालेलं आहे. इतका आत्मविश्वास पाहिजे. मानसिक पाप नको. ते आमचे जुने कीर्तनकार दृष्टांत द्यायचे. मानसिक पाप म्हणजे या महिषासुराच्या मनात आहे. दोघी मैत्रिणी होत्या म्हणे. एक माळीन आजी होती आणि एक कुंभारीन आजी. दोघी मैत्रिणी. दोघी बाजारला जायच्या. एक भाजी घ्यायची डोक्यावर आणि एक मडकेचा आरा घ्यायचा, असा मोठी मोठी पाटी घ्यायची आणि जायच्या. पण ना दोघींची मान दुखायला लागली म्हणून डॉक्टरकडे गेल्या. संगच गेल्या, सोबत गेल्या. डॉक्टरने सांगितलं तुम्हाला आता ओझं जर वाहिलं तर तुमच्या मणक्यात गॅप वाढायला लागले, तुम्हाला लवकरच अंथरुणावर पडायला लागेल, इथून पुढे तुम्ही ओझं डोक्यावर घ्यायचं नाही. मग त्या दोघींनी 2 दिवस मीटिंग घेतली, एकत्र बसल्या आणि म्हटल्या चला ओझं व्हायला आपण एखादा उंट घेऊ. त्यांनी उंट विकत घेतला आणि असं पोतेचं असं भोत शिवला. एका बाजूला भाजी भरली, एका बाजूला मडके भरले. असा बोजा सारखा बॅलन्स केला. पण मडक्याच्या बाजूला भाजीवाली माळीन आजी चालली आणि भाजीच्या बाजूला कुंभारीण आजी मडक्यावाली चालली. क्रॉस. आणि चाललंय मडके घेऊन, भाजी घेऊन तो उंट चालला. आता हिला इकडचं दिसत नव्हतं उंट उंच, तिला तिकडचं दिसत नव्हतं. उंटाला भूक लागली, त्याला भाजीचा मेथीचा वास आला. उंटाची मान मोठी असते. उंटाने काय केलं, पुढून अशी मान मागं क्रॉस करून एक एक मेथीची जुडी खायला सुरुवात केली. मडक्याच्या बाजूला मेथीवाली होती, तिला काही दिसत नव्हतं. पण मडक्यावालीला मेथीची भाजी खाताना दिसत होतं. पण मडक्यावालीच्या डोक्यात विचार आला, मरू दे जाऊ दे, हिच्याच जुड्या कमी होतील आणि हिलाच पैसे कमी येतील, असा मनात वाईट विचार आला. कोणाच्या? मडक्यावालीच्या. 1 जुडी खाली, 2 जुड्या खाल्या, 10 जुड्या खाल्या, 50 जुड्या खाल्या
आणि ते बॅलेन्स करेल होतं. बॅलेन्स जुड्या कमी झाल्यामुळं ते अनबॅलेन्स झालं, जसं उलातलं. पुढचं कळलं वाटतं तुम्हाला? हिच्या 75 जुड्या राहिल्या, पण हिचं खापार सुद्धा राहिलं नाही. का? कळलं तुम्हाला? मानसिक पाप. म्हणून ऋण नको, वैर नको, हत्या नको, प्रतिशोध. दारू पिला तो महिषासूर, सुरापान केलं त्याने आणि बरळायला लागला. एक एक देवाचा बदला घेईल. इंद्राला जो कोणी वाचवायला येईल त्याला मी आडवं करेल. मदिरा घेतलेले लोक बरळतात, त्यांचं कंट्रोल नाही राहत. पण काही काही म्हणजे ठिकाण्यावर असतात ते, पण काय करतात, नाटक जास्त करतात. मग आपण म्हणतो हा पेले, जाऊ द्या, कशाला नादाला लागतात, म्हणून ते गैरफायदा घेतात. नाही तर सगळं कळतं. पिणाऱ्या माणसाला काय कळत नाही, सगळं कळतं. आणि तुम्हाला चेक करायचं असेल, पिऊन जर आला तर त्याला वाटीभर शेळीच्या लेंड्या द्यायच्या, म्हणायचं खाय काळे मनुके, खाईल काय? खाणार नाही तो. ठिकाण्यावर असतं, पण ते बरोबर त्याच्यामध्ये चान्स हाणून घ्यायचा, बस. सगळं कळतं. एका वारकऱ्याची दिंडी निघाली, वाजत गाजत छानपैकी भजन. दारुडे म्हणले आपली सुद्धा निघायला पाहिजे. मौतीची दिंडी. राम बोलो भाई जय राम. मेलच 1-2-3 दिवसांनी. दारू पिणाऱ्याला काय लवकरच आतडे खराब झाले का काय? दारूवरती व्याख्यान चालू होतं. व्याख्यानकर्त्याने सांगितलं दारू पिऊ नये, नशा करी जीवनाची दुर्दशा. हे बघा म्हणे, प्रॅक्टिकली सांगतो तुम्हाला. एक गाढव आणलं, गाढवा पुढं दारू ठेवली आणि गाढवा पुढं पाणी ठेवलं. गाढवाने दारू नाही पिली, पाणी पिलं. सांगा म्हणे यातनं काय शिकायला मिळालं? एक दारुड्या म्हणला, आज आम्हाला कळलं जो दारू पित नाही तो गाढव असतो म्हणे. काय बेकार आहे बुवा, आता काय म्हणावं, काय तत्व आहे? हसत खेळत पुढे जायचंय जरा. ऐका, त्याने आपली ताकद वाढवली. महिषासुराने काय वाढवली? ताकद. आणि ताकद अशी वाढवली, इतकं जबरदस्त प्लॅनिंग त्याने केलं का देवांना पराजित करायचं करायचं करायचं. मग त्याने ताम्र खजिनदार बनवला. चिक्षुर सेनापती, 10,000 सेना हाती. असिलोमा, उदक, बिडाल, बाष्कल, त्रिनेत्र, कालबंधक, हे सप्तशतीत नाव आहे, वाचले का तुम्ही? एवढे सगळे ताकदवान आपल्या बाजूने तयार केले. ऋषी मुनींना सुद्धा त्याने असा धाक दिला का ते ऋषी मुनी सुद्धा यज्ञात महिषासुराच्या नावाने हविर्भाग देत होते. काय काय दरब असेल! त्रैलोक्याचा स्वामी मी, आणि कोणा धमक असेल तर माझ्याशी लढायचं, पराजय निश्चित. हे वरदान आहे ब्रह्मदेवाचं. महिषासुराने इंद्राकडे दूत पाठवला. सांगितले युद्ध कर, नाही तर स्वर्ग सोडून निघून जा. 2 पर्याय. इंद्रा, एक तर युद्ध कर नाही तर निघून जा. दुर्गा सप्तशती विवेचन कथा आहे, जे तुम्ही वाचताना ते मार्कंडेय ऋषींनी थोडं थोडं लिहिलंय. हे देवी भागवतात तपशील आलंय. हे 3 दिवसात होत नाही ना. पण काय करू, मला वेळच नाही मिळाला ह्या वेळेला. मी करतो बरोबर,
पुढचं पटपट घेतो. पण ना नुसतं असं वाचून सांगल्यासारखं नको, ते मजा नाही येत. देवनशील काय मेला काय बोलत होता काही कळतच नव्हतं. लक्ष द्या. इंद्राकडे निरोप घेऊन गेल्यानंतर तो इंद्र त्या दूताला काय म्हणला माहितीये का? त्या म्हशाचं शिंग मी उखडतो, त्याचा धनुष्य बनवतो आणि त्याच धनुष्याने त्याला मारून टाकतो. इंद्राचा तोरा वेगळा, याचा तोरा वेगळा. कोणी माघार घ्यायला तयार नाही. बृहस्पती म्हणाले, जय पराजय हे दैवाधीन असतं. दुःख प्राप्त झाले का जास्त दुःखावाल्याकडे पाहावं. काय म्हणला बृहस्पती? इंद्रा जास्त हुरळून जाऊ नको, ही तुझी मागची झकमारी आहे. माग उद्योग केले नसते ना, काय गरज होती रे त्याला ते तंगड धरून मध्ये ओढायची मगरीचं रूप घेऊन. आठवलं तुम्हाला मगाचा 10 मिनिटापूर्वी? कशासाठी? आता अख्ख्या देवांवर अरिष्ट ओढून घेतलंय तो. इंद्राची गणगण झाली, ब्रह्माकडे जातो. ब्रह्म इंद्र शंकराकडे गेले, सगळे विष्णूकडे जातात आणि सर्व देव युद्धाला निघतात. महिषासुराच्या सैन्यासोबरोबर युद्ध करतात. देवांनी काही राक्षस मारल्यामुळे महिषासुर चवताळला. माझी माणसं मारली ना, मी सोडणार नाही. स्वतः युद्ध क्षेत्रात उतरल्यावर विष्णूंनी चक्र सोडले, पण महिषासुर विष्णूंवर शिंगाने प्रहार केला महिषासुराने. आणि अक्षरशः भगवान विष्णू विवळ झाले. विवळ माने एकदम तळमळू लागले. वेदना त्यांना झाली, विवळ झाले. शंकर भीतीने गांगरून गेले. काय योद्धा असेल तो महिषासुर. पर्वतावर निघून गेले ते, कैलास पर्वतावर. ब्रह्मदेव स्वस्ताने गेले. इंद्र, वरुण, यम, कुबेर, अग्नी, चंद्र, सूर्य लढू लागले, पण त्यांना शिंगाने पर्वत ह्या महिषासुरने त्यांच्या अंगावर फेकले. शिंगाने असा पर्वत उचला फेकायचा, चिरडायचे देव त्याच्या खाली. काही मातीमध्ये गाडले आणि आपल्या शेपटी समुद्रात टाकून ढवळला. सुनामी लाटा येऊ लागल्या. काय काय भयानक रूप असेल त्याचं, विद्रूप. आणि दैत्याचा जय झाला आणि त्याने महिषासुर स्वर्गाचा इंद्र होऊनी बैसला. आली का ओवी? म्हणजे हे सगळं घडल्यानंतर स्वर्गाचा इंद्र झाल. भिकाऱ्यासारखं इंद्राची स्वर्गीचे देव भूमीसी, मानवा परी पृथ्वीशी भोगती दुःख यातना, दैत्यांचे वृत्त सांगोनी झाले शरणागत. अधर्म का वाढतो? धर्माला मानणारे लोक कमी होतात म्हणून. आता नवरात्री आपण सगळे एकत्र आलो, सगळे धर्मीय आहे, पण तुमच्या लक्षात येतंय का? माफी मागून बोलतो, मला काय टीका टिप्पणी करायची नाही. परधर्मीय जे आहेत ना, ते असे काही दिवसांनी नाही, रोज एकत्र येतात, रोज, आणि आपली ताकद वाढवतायत. आम्ही येतो एकत्र वर्षातून कधीतरी एकदा, पण असं रोज आलं पाहिजे, देवाची प्रार्थना केली पाहिजे. म्हणून आता हिंदुस्थानामध्ये एक फरमान निघालंय, रोज 7 वाजेला घरात दिवा सगळ्यांनी देवासमोर लावलाच पाहिजे, आणि रोज 7 वाजता हनुमान चालीसा घरात म्हणलीच पाहिजे. सगळ्यांनी सुरू करा ते. दसऱ्यापासून स्टार्ट. 7 वाजेला सगळ्यांच्या घरात दिवा लागला पाहिजे. दिवा लागल्याबरोबर 7 वाजून 2 मिनिटांनी मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा, राम रक्षा, जसं जमल तसं सगळ्यांनी म्हणायचं. ही सवय लावून घ्या संस्काराची. दुःख
दुःखाचा असलेला रस्ता सुखाचा करता मुसलमान लोक, पण नमाजची वेळ आणि नमाजची क्रिया चुकू देत नाही, म्हणून धर्माप्रतीची निष्ठा आहे. आलो असतो आम्ही आरतीला, पण त्याचं माझं जमत नाही. अरे मेल्या, तू त्याच्याशी जमवाय जातो का देवीशी का देवाशी? हे वेदावे आम्हाला आड येत आहेत, म्हणून आम्ही विखुरलेलो आहोत. महिषासुराची ताकद का वाढली? त्याने त्याच्यासाठी केलंय, साधना केली आहे, त्याने सगळ्यांना एकत्र केलंय. देवांना पराजित करायचं म्हणजे ताकद किती वाढवली असेल विचार करा ना. शेवटी देवांना कळलं आपण वेगळं वेगळं राहता कामा नये, आपण एकत्र आलं पाहिजे. मग सगळे देव एकत्र आले. मग पुढचं सगळ्यांना पाठ आहे. देवता पिडल्या भारी, एकता शिव विष्णुते. क्रोधारत्न क्षणी झाले, भ्रुकुटी ताठल्या बळू. चक्रपाणी महाकोपी तेजवाहे मुखातुनी. ब्रह्मा आणि शिवाचेही तेज त्यात समावले. इंद्रादी अन्य देवांचे तेज पावणे उद्भव. एकत्र झाले साले पर्वतकार उज्वले. प्रज्वलित महात्याच्या व्यापल्या सर्व ही दिशा. देवता पाहती नेत्री, तेजासी तुडला नसे. तेजातुने निघेनारी प्रकाश पडला तिचा. आता याच्यातून अर्थ काय घ्याल? सगळ्यांची शक्ती एकत्र आली, एकट्याने नाही, सगळ्यांनी मिळून आता काम करायचंय. म्हणजे काय? एकजुटीने आपल्याला कामाला लागायचंय. देवी कुठून आली? शक्ती कुठून निर्माण झाली? सगळ्यांची शक्ती एकत्र आली आहे. आता कोणामुळं काय काय झालं देवीचं? यमराजाची तेजे केस डोईस वाढले. यम देव आहे ना, यमराज, त्याच्या तेजाने देवीचे केस. महातेज श्री विष्णूची भुजा उत्पन्न त्यातून खांदे बनले भुजा देवीची. चंद्र तेज स्तन दोन्ही. इंद्र तेजातून कटी. स्तन देवीचे चंद्राच्या तेजापासून आणि कटी कंबर इंद्राच्या तेजापासून. वरणापासून जंघा नितंब तेज पृथ्वीचे. वरुण देवापासून जंघा मांड्या बनल्या. प्रजापतीची या तेजे वाढले दात देवीचे. प्रजापती जो आहे त्याच्या तेजाने देवीचे दात आले. करंगळ्या वसु तेजे कुबेराचे निनासिका. बोट कुबेराच्या कृपेने बनले. कान वायू तिने मिळाले. देव तेज दे त्यातून देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली. प्रत्येक देवाने आपली शक्ती बाजूला काढली. ही शक्ती माझी, ही शक्ती माझी. म्हणजे काय केलं त्यांनी? माझ्यामध्ये हा गुणधर्म आहे, मी युद्धामध्ये अमुक अमुक अशा ठिकाणी वापरू शकतो. अर्थ कसा घ्याल तुम्ही? अशी शक्ती आली आणि प्रगट झाली? नाही नाही नाही, तिच्या शक्तीने देवांचं कार्य चालतंय. पण तिनं आठवण करून दिली, अरे तुम्ही स्वतःला आठवा, तुम्ही कोण आहात. तुम्ही स्वतःची ओळख करून घ्या. तुमच्यात फार मोठी ताकद आहे, तुमचा आत्मविश्वास कमी झालाय. ही बुद्धी देणारी तीच आहे. आणि तिची शक्ती सगळी एकत्र झाल्यानंतर होता दर्शन देवीचे. महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाले, अपार तेज फाकले. आता कोणत्या देवाने काय काय शस्त्र दिले एवढं सांगायला काय वेळ नाही. 10:30 झाली. महिषासुर मेला पाहिजे ना आज. काल मधु कैटभ, आज महिषासुर. देवांनी तिला शस्त्र अस्त्र दिले. तेजातूने निघेनारी प्रकाश पडला तिचा. व्यापले त्रिलोकांशी शिव तेज जिचे मुख. शिवाच्या तेजातून तिच्या मुखाचा इतका प्रकाश पडला. इतकं सुंदर रूप शिव तेजाने, तिचा प्रकाश आहे. आणि फार सुंदर, इतकी सुंदर, जगातलं सगळं सौंदर्य तिच्यात एकवटलेलं. मला म्हणायचं होतं पण आता कमी वेळ आहे. उद्या म्हणू आपण, थोडस नाचू पण उद्या. सगळ्या देवांनी शस्त्रास्त्र दिलं आणि सगळ्यांची शक्ती एकत्र झाल्यानंतर तुम्ही याच्यासाठी दुसरा अध्याय वाचा.
दूताने तिला पाहिलं आणि तो दूत महिषासुराकडे गेला आणि म्हणला सगळ्या देवांचं तिला सहकार्य आहे, त्याच्यामुळं आता आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे, कारण तिच्या बाजूला सगळे देव उभे आहे. तिची स्तुती करून दैत्याला ठार कर, आमचे रक्षण कर, अशी सारखी विनंती ते देव शक्तीला करतायत. म्हणजे देवांची ताकद संपली का ते सुद्धा त्या शक्तीला शरण जात आहेत. बुद्धीच्या पलीकडे हे. ताम्र नावाच्या दूताने महिषासुराला चांगले समजावून सांगितले. ताम्र नावाचा एक दैत्य होता, तो त्याचा दूत होता. ताम्र काय म्हटलं माहितीये का? महिषासुर महाराज देव आता पृथक पृथक विखुरलेले होते, वेगळे वेगळे होते, त्याच्यामुळे त्यांना पराजित करणं शक्य होतं. पण आता सगळ्या देवांची शक्ती एकवटलेली आहे, त्याच्यामुळं आपल्याला जरा आता युद्ध जड जाणार आहे, म्हणून तुम्हाला सावध करतो. पण अहंकाराने धुंद झालेला आणि जो अधोगतीला लागला त्याला कधीच चांगलं पटत नाही. काय बोललो मी? ज्याच्या चेहऱ्यावर भेद प्रतीतीचा पडदा आणि अहंकाराची धुंदी आली आहे ना, त्याला चांगलं पटत नाही. रावणाला मंदोदरी सांगत होती, विभीषण सांगत होता, मारीच नावाचा सख्खा मामा समजून सांगत होता. ऐकलं का? नाही. अधोगतीला चाललाय ना, चांगलं पटत नाही अधोगतीला लागलेल्या राक्षस असे, मानव असो, दानव असो, कोणी असो. नाही ऐकलं. बाष्कल, दुर्मुख, बिडाल, असिलोमा यांच्या बरोबर युद्ध. शेवटी महिषासुर रणात आला. त्याने देवी समोर गेल्यानंतर सुंदर पुरुषाचं रूप घेतलं. आता ही मायावी राक्षस, हे देवी, माझ्याकडलं सगळं ऐश्वर्य तुला देऊन टाकतो, फक्त तू माझी हो आणि माझ्याशी विवाह कर. कोण म्हणतो? महिषासुर. हे देवी, मी आजपर्यंत ब्रह्मदेवाजवळ सुद्धा काहीच, देवाजवळ सुद्धा कधीच इतका दीन झालो नाही. मागताना मी तुझ्या रूपाला भाळलोय ग. कशासाठी तू करते? तू माझी हो, ऐशो आरामानात राहशील. मी तुझ्या नेत्राने पूर्ण वेडा झालो. इतकी सुंदर. मी तुला शरण आलो, माझ्याशी विवाह कर. काय म्हणली माहितीये का ती? अरे मूर्खा, मी परम पुरुषाशिवाय कधी कुणाचा विचार केला नाही, करणार नाही. नाही करत मी पुरुषाची इच्छा. परम पुरुष एकच आहे, सर्वेश्वर ईश्वर. हा म्हणला स्तुती करून, हे मृगनयने. मृग माने हरणीची डोळे पाहिलेत का तुम्ही? इतके सुंदर असतात. काय हे मृगनयने, हे सुंदरी. मी ब्रह्माला आणि शिवाला सुद्धा पराजित केलेलं आहे, त्यामुळे मी तुला घाबरत नाही. अगं करंटे, एवढ्या चांगल्या पुरुषाचा त्याग तुला शोभत नाही. ती म्हणली आता कळेल तुला. त्यानं पुन्हा नाही ऐकत ना तू. या सुंदर रूपाला भाळत नाही ना, आता तुला क्रूरता दाखवायला पाहिजे. दैत्य रेडा पुन्हा जहाला. पुन्हा रेड्याचं रूप घेतलं. दैत्य रेडा पुन्हा जहाला, त्रिलोका त्रास देत असे. पर्वत फेकावे अंबिकेवर. अंबिकेवरती पर्वत, पण चूर्ण केले महाचल. असं पीठ करून टाकलं डोंगराचं तिने अंगावर आल्यानंतर. अरे तुम्हाला ओळखू शकला नाही. इकडं लप, तिकडं लप, तिकडं लप. पण ती म्हणली माझ्या नजरेतून कोणी सुटत नाही, तू कुठेही जा, काही कर, एक डोळा नाही मला.
अख्ख्या हिंदुस्थानामध्ये मी 51 ठिकाणी आहे. किती शक्तिपीठ आहे? महाराष्ट्रात 4 आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी एक नाही सहस्र नयनमाला आहे. प्रत्येक 51 शक्तिपीठाच्या ठिकाणी सहस्र नयनमाला आहे. आणि कुठं लपशील तू? डोंगरा आड लप, ढगा आड लप, सुटणार नाही. आणि मी तुला सोडणार नाही. चिडला तो, त्याचा इगो हर्ट झाला. म्हणून एक सांगतो, अहंकार हाच मोठा शत्रू आणि राक्षस आहे. महिषासूर म्हणजे काय? अहंकार. रावण म्हणजे काय? अहंकार. दर दसऱ्याला रावण जाळता, दर दसऱ्याला. पण तो का जळत नाही, मरत नाही? मला जळतो पण का जात नाही? दर दसऱ्याला का जाळता? याचा अर्थ अजून तो आहे. रावण कोणी व्यक्तिरेखा नाही, ती एक प्रवृत्ती आहे की नाही? आणि यदा कदाचित रावण जाळताना त्या रावणाने जर गर्दीला उद्देशून म्हणलंच, काय उत्तर आहे आपल्याकडं? तुमच्या समाधानासाठी दरवर्षी मला जाळता. अरे लालसेच्या हुंड्याच्या पोटी तुम्ही कितीतरी सीता जाळल्या. रावण विचारतोय गर्दीला उद्देशून. आणि गर्भातली गर्भात तुम्ही कन्या नावाच्या किती सीता मारल्या. एकच वाक्य सांगतो, वेळ कमी आहे. रावण म्हणतो तुमच्या समाधानासाठी दर दसऱ्याला मला पेटवा. तुमच्या समाधानासाठी दर दसऱ्याला मला पेटवा, पण मला पेटवण्या अगोदर तुमच्यातला राम आधी मला भेटवा. पंचायतच होऊन जाईल ना. काय अधिकार आहे रावणाला जाळायचा? आपल्यामध्ये रामत्व असेल तर रावणाला जाळायचा अधिकार आहे. रावण कोणी व्यक्तिरेखा नाही, तो एक स्वभाव आहे, ती प्रवृत्ती आहे, दृष्ट प्रवृत्ती आहे. महिषासूर स्वभाव आहे, प्रवृत्ती आहे. सुंदर स्त्रीक वाईट नजरेने पाहणं ही महिषासुराची दैत्याची प्रवृत्ती आहे. रावणाकडे 80,000 बायका होत्या, तरी सुद्धा वाईट नजर सीतेवर गेली. रावण. मग समाजामध्ये कितीतरी रावण आहेत सुप्त स्वरूपामध्ये. अनाचार, अत्याचार, बलात्कार करणारे हे कोण आहे? मोठे दात नसतील, केस विस्कटलेले असतील, राक्षसासारखे दिसत नसतील, दिसतात मानवासारखे, पण राक्षसी प्रवृत्ती जो स्वभाव आहे ती रावणाची वृत्ती आहे. जाळायचा आहे ना, क्रोध नावाचा रावण जाळा. त्या देवटी बुदलीमध्ये, त्या देवीच्या दीपामध्ये. अहंकार नावाचा रावण जाळा. राजसमती नावाचा रावण जाळा. तामसमती नावाचा रावण जाळा. रामराज्य पाहिजे ना, सात्विक मती आत्मसात करा. हो, आपल्या समाधानासाठी फक्त जाळलं झालं नाही होत. रावण ओळखायचा असला ना, आज गपचूप घरातून पाहायचं. तो बांधानी जर चालला ना, बांधानी आपल्या वावरातला काँग्रेसने हराळ उपटीतो, दुसऱ्याच्या वावरात फेकितो, समजायचं रावणाचा सक्का मावस भाऊ आहे. व्यक्तिरेखा नाही, ती प्रवृत्ती आहे. महिषासूर व्यक्तिरेखा नाही, ती प्रवृत्ती आहे समाजामध्ये. आणि देवीची सेवा केल्याने काय होतं? इथं आल्यानंतर त्या महिषासुराची जी प्रवृत्ती आहे ती निवृत्त होते. तेव्हा देवीची कृपा आहे. मागच्या वर्षी मला ज्या नवरात्रात राग यायचा, ह्या नवरात्रात तो राग कमी झालाय का? तर सप्तशतीचा फायदा आहे, नाही तर राग वाढतच गेला. फायदा 0. हा फॉर्मॅलिटी आहे फक्त. मग वाचन, जप, मनन, चिंतन, काय फायदा नाही. बदल झाला पाहिजे, चेंजेस. काहीतरी ह्या नवरात्रामध्ये दसऱ्याच्या दिवशी सोडायचं आहे. वाईट सोडा. मी आता संकल्प करते किंवा करतोय, मी आजपासून खोटं बोलणार नाही. गप्पाने सोडू, नाही बोलायचं. संकल्प सोडलाय, मी खोटं नाही बोलायचं.
कुठं नाही. आणि चुकून जर झालंच, सवय लागेल राहते, संध्याकाळी उशीर डोकं टेकून म्हणायचं, कृष्णार्पण, देवा चुकलं असेल तर माफ कर, उद्यापासून माझ्याकडून खोटं बोलूनच घेऊ नको, देऊ नको. झाली ना सुरुवात, झाली ना बदल, झाला ना बदल. काय लागतं त्याला? काय करायची गरज पडली? काही नाही. आपुली आपण करा सोडवण, संसार बन. ते पुढचं जाऊ द्या लागल्यात. स्वतःची सोडवण स्वतः करा ना. पंढरपूरला मावशी येत नव्हत्या, आमच्या सोबत आल्या. मावशी, अहो चंद्रभागेत स्नान केल्यावर असं पाणी सोडून काहीतरी सोडावं लागतं. तिने हातावर पाणी घेतलं, म्हणली मी उद्यापासून दोडक्याची भाजी खाणार नाही. आवडतच नव्हती हिला, खोट्यापणा आहे. काय हे काय सोडणे? म्हणली असती उद्यापासून मी मिसरी लावायची बंद करील, चुगल्या करायच्या बंद करील, तर काहीतरी फरक पडला असता. आम्ही सोडायला तयार नाहीये. महिषासूर गेला पाहिजे. आणि तो कधी जाईल? ज्यावेळेला सात्विकता आपल्यामध्ये येईल, सगळी शक्ती देवांची एकत्र येईल. कंठाशी लक्षुणी त्याचा शूलघात करीतसे. एकाच वाक्यात महिषासूर मेला. महिषासूर, मी मागे बोललो होतो, महसूल खातं त्याच्याकडून आलंय. महिषासूर म्हणून बांधावर असतो तो कोण? म्हसोबा. म्हसोबा देव नाही, ही कन्सेप्ट आहे ती. तुम्ही म्हणा असं का बोलता? तो जो होता तो पृथ्वीचा अधिपती झाला होता, म्हणून ते बांधावर बसवण्याची क्रिया आहे. म्हणून शेतात पीक चांगलं यावं, शेतीचं संरक्षण व्हावं, पाणी जरी आलं तर त्यापासून रक्षण व्हावं, आवर्षण दुष्काळ पडला तरी भागावं, शेतात पीक चांगलं यावं. म्हणून म्हसोबाला म्हणावं, तू अधिपती पृथ्वीचा होता ना, महसूल तुझ्याकडून आहे ना, तुझं खातं आहे ना, मग शेतात पीक चांगलं येऊ दे. तुला भगवती देवीची शपथ. तो कोणलाच घाबरत नाही, फक्त कोणला घाबरतो? देवीला. म्हणून महिषासुराजवळ, म्हसोबाजवळ 99 मंत्राचा जप करा. बघा, शेतीतलं भांडण मिटल, कोर्टातलं भांडण मिटल, भाऊबंदकी मिटून जाईल. कमी खर्चात, कमी पाण्यात, कमी खतात आणि प्रतिकूल वातावरणात सुद्धा शेतात पीक चांगलं येईल. आणि त्याला काय द्यायचं? त्याला कोंबडे नाही द्यायचे, त्याला बकरं नाही द्यायचे. नाही म्हणे, बकरू म्हसोबाला फार आवडतो. कोणला? हा, म्हसोबा. मी म्हणतो, म्हसोबाला जर बोकड आवडतो तर तो बोकड म्हसोबाच्या डोक्यावर पाय देऊन बाबळीचा पाला खातो. मग म्हसोबाने धरून खायचं ना ते. म्हसोबाला नाही आवडत ते. मी काहीच बोललो नाही बाबा, तुम्ही हसले म्हणजे तुम्हाला कळालं. बरं, मी म्हणतो जाऊ द्या. म्हसोबाला जर बकरू आवडतं तर बकराच्या खुऱ्या आणि डोकंच म्हसोबाला का वाहतात? कारण ते शिजत नाही म्हणून. मग सांगा मला, खरे दैत्य कोण आहे? म्हणजे नंतर तुम्ही सांगा, आता इथं नका सांगू. कठीण आहे. पाणी तैसी वाणी, अन्न तसं मन. तुम्ही जिथलं पाणी पिता तिथली तुमची वाणी होते, आणि अन्न जसं खाता तसं तुमचं मन होतं. बकराचं मांस खाणारा माणूस माणसासारखा वागेलच कसा? तो क्रूर राहील. बकरासारखा माजोरडा प्राणी जगाच्या पाठीवर नाही. बोकड जन्माला आल्यानंतर त्याला 6 तासांनी आई बहीण कळत नाही. खाणाऱ्याला कळल काय? आज अनाचार वाढला, बलात्कार वाढला, अत्याचार वाढला का? बकराचं मांस. सात्विक भाजी पोळीचा, वरण भाताचा, शाकाहार घेतलेला माणूस, त्याच्या डोक्यात असे भयानक विचार येऊ शकत नाही. माणसं जनावरासारखे वागतात. कसं नाही वागणार? जनावरच माणसं खायला लागले तर ते जनावरासारखे वागतील, नाही तर कसं वागणार आहे? सांगा बरं मला. चुकलं तर माफ करा. हे आहारशास्त्र आहे आपल्या धर्मसंस्कृतीतलं. सगळ्या देवांनी तिची स्तुती केली. देवी,
आज तुझा आविष्कार झाला नसता तर आम्ही संकटात असतो. 20 मिनिटं राहिले. छानसं सुंदर एक गीत घेऊया म्हणजे मलाही थोडा आराम मिळेल. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोहमहिषासुर मर्दनाला गुणी, मोहमहिषासुर मर्दनाला गुणी. त्रिविध तापाची करावया जाडणी, त्रिविध तापाची करावया जाडणी. भक्ता लागोनी पावसी निर्वाणी, भक्ता लागोनी पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. सारुणी मान मी गालीन, द्वैत सारुणी मान मी गालीन. हाती बोधाचा झेंडा मी घेईन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन. वारी से जाईन, आईचा जोगबा जोगबा मागेन, आईचा जोगबा जोगबा मागेन, आईचा जोगबा जोगबा मागेन, आईचा जोगबा जोगबा मागेन. नवरात्रा नवविध भक्तीचा करीन नवरात्रा. मागेन ज्ञान पुत्रा करोनी पोटी, मागेन ज्ञान पुत्रा. दम सासरा सांडी नको पात्रा, दम सासरा सांडी नको पात्रा. आईचा जोगबा जोगबा मागेन, आईचा जोगबा जोगबा मागेन. पूर्ण बोधाची घेईन परडी. असं तृष्णेच्या पाणी न दरडी, असं तृष्णेच्या पाणी न दरडी. मनोविकार करीन कुण भरडे, मनोविकार करीन कुण भरडे.
अद्भुत न दोरडी अद्भुत रसाची भरी न दोरडी आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन झाले मिनी संग आता साजनी झाले मिनी संग विकल्प नवऱ्याचा सोडीला संग विकल्प नवऱ्याचा सोडीला संग जोडीले माग काम खोदये जोडीले माग कला मार्ग सोरंग केला मोकळा मार्ग सोरंग आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन ऐसा मागून टेबिला जाऊन महाद्वारी नवस पेटीला एकपणे मी जनार्दन देखीला जन्म मरणाचा फेर चुकविला आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय। आता काळजी नसावी, तुम्हाला भविष्यात कधी जरी अरिष्ट आलं, माझी फक्त महिमा तुम्ही गा, माझं गुणगान करा, मी त्या क्षणाला प्रकट होऊन तुमचं संकट दूर करेन। हा नियम फक्त देवांना नाही, आपल्यासाठी सुद्धा आहे। ज्या ज्या माता भगिनी दुर्गा सप्तशतीच्या उपासक आहेत, 99 मंत्राचा जप करता, कुंजिका स्तोत्र वाचता, त्या इतक्या खंबीर असतात, त्या कधीच प्रपंचात आलेल्या संकटात डगमगून जात नाही। माझ्या माता भगिनींनो, कारण शक्ती स्वरूपात तुम्ही आहात। आणि देवांना इतका आनंद झाला, देव म्हणाले, हे मृगनयने, ब्रह्मा विष्णू आणि शंकर हे तिघ तुझी उपासना करता, पण लोक किती मूर्ख आहे, ते ब्रह्मा विष्णू महेशाची उपासना करता। तुमच्या लक्षात आलं का? परत रिपीट करू का? हे मृगनयने, ब्रह्मा विष्णू महेश तुला भजतात आणि लोक किती मूर्ख आहे, ते ब्रह्मा विष्णू महेशाला भजता। देवीने हसून म्हणलं, काय करू बाळांनो, 9 महिने 9 दिवस जी आई पोटात बाळाला ठेवते, पण त्या बाळाला बापाचंच नाव लागतं। तेव्हा सगळेजणी हसल्यात। पहा, ही तुमची कथा आहे ना। कोण आहात तुम्ही? तुम्ही शक्ती स्वरूप आहात। मी कालही बोललो, आजही बोलतो, नारी तू नारायणी, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उद्धार करी।
फक्त तुम्ही सौजन्यशीलता ठेवायला पाहिजे कुटुंबात. सौजन्यशीलता. अरिष्ट येतं, अरिष्ट जातं. मी माझे आईबाप सोडले, माझे सासू सासरे माझ्या आईबापासारखे आहेत. नाही तर माझी मम्मी, माझे पप्पा आणि तुमचा म्हातारडीन तुमची म्हातार. असं कसं? ही शक्तीची उपासना नाहीये. मी दोन्हीही पद्धतीने बोलतोय. आईबाप सोडले, सासू सासऱ्यांना आईबापासारखं मानावं. आणि ज्यांची सून घरात आली आणि लेक दुसऱ्याच्या दारी नांदायला गेली, त्यांनी सुनाला आपल्या मुलीसारखं मानावं. होतील का भांडणं? नाही होणार. पण ना, हे बोलायला फार सोपं आहे, पण अशक्य नाहीये. पुढचं पण आहे का? स्वीकार करा. आणि सांगू, शक्ती उपासना सांगतोय. घरात बुजुर्ग आई असेल, बुजुर्ग सासू असेल, तिची सेवा करा. कामा येईल तुम्हाला ती सेवा. आपण तोंड टाकून बोलतो, असं बोलतो, तसं बोलतो, अवहेलना करतो. बालपण, तरुणपण आणि म्हातारपण ह्या शरीराला 3 अवस्था आहे. आपल्याला चुकणार आहे का सांगा? ज्या घरामध्ये बुजुर्ग लोकांची रिस्पेक्ट केली जाते, मान ठेवला जातो, त्या घरामध्ये देवीचं सतत वास्तव्य असतं. ज्या घरामध्ये आईच्या चेहऱ्यावर हसू आहे, आनंद आहे, त्या घरामध्ये भगवतीची उपासना जास्त करायची गरज नाही पडत. तिची कृपा होतेच. हे मृगनयने, तू वेदांनाही कळली नाही, आम्हाला कशी कळणार? देव म्हणतायत. म्हणून तू बुद्धीला ललामभूत ठरणारी पण अकलनीय आहे, नाही समजू शकत. म्हणून एकच करतो, आम्ही सर्वस्व तुला अर्पण करून शरण येतो. देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना. संतुष्ट झाली. कशाने? फक्त देवांनी तिचं गुणगान केलं आणि तिला म्हणावं, आई तू किती कृपाळू आहे ग, तू किती कनवाळू आहे ग, तुझं किती निस्वार्थी प्रेम आहे ग, हे स्वतःच्या आईला म्हणायला सुरुवात करा. तेव्हा देवी प्रसन्न होईल. मी पुन्हा पुन्हा देवीकडून तुम्हाला मूर्तीकडून वास्तविक जीवनामध्ये घेऊन येतोय, जे सगुण स्वरूप देवीचं आई आहे, बहीण आहे, बायको आहे, मुलगी आहे. मी कालच्याही भागात बोलून गेलो. पुरुषांनाही सांगणे. मग काही संकल्प आहे ते केले पाहिजे आणि विकल्प आज काढून टाकले पाहिजे. पवित्र दिवस आहे नवरात्रीचे. अष्टमीच्या दिवशी किंवा प्रत्येक वाराला ज्यांच्या घरात अरिष्ट आहे त्यांनी हे करा. ज्यांना वाटतं घरादाराचं काम व्हावं, ज्यांना वाटतं माझा कर्जबाजारीपणा कमी व्हावा, ज्यांना वाटतं माझ्या घरातलं दुःख, दैन्य, दरिद्र दूर व्हावं, ज्यांना वाटतं आमच्या घरातला रोग, आजार कमी व्हावा, 3 महिने लागोपाठ करा. नोट असेल तर लिहा, नसलं तर डोक्यामध्ये साठवा. नाहीच आठवलं तर आमचे दादा आहेत बालाजी चॅनलचे, ते लावतील परत टीव्हीवर बघून परत पाठ करा. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सात्विक आहेत ते. आमचा कायमचा संबंध आहे. पण काय देवीची कृपा पहा. त्यांनी इथं बॅनर पाहिला, ते म्हणे आपण करूया, फार छान कथा आहे होईल नवरात्राची, आणि ही सेवा घरोघरी पोचती आहे. आणि या सगळ्या क्रियेला तुमचं मंडळ, तुमची ही संस्था, तुमची ही शाखा, शिवनेरी स्पोर्ट क्लब, आमचे चंदोनाना असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, एक जीवाने काम करताय. चांगलं हे वैभव आहे आणि हे टिकून धरा. एवढ्या वर्षापासून हे सुरू आहे. 51 शक्तिपीठ निश्चित होतील तुमचे. मी आज देवीच्या चरणी प्रार्थना करतो. का नाही होणार? तिच्याच आशीर्वादाने होणार आहे. रविवारी देवीला पायस द्या, पायस दान द्या. पायस माहिती आहे? आळणी भात,
पण त्याची शीत वेगळी वेगळी झाली पाहिजे. असा सुट्टा पाणी जास्त होऊन असा गटका व्हायला नको त्याचा. काय म्हणतात त्याला? हा असट काय म्हणतात का त्याला? हा नाही, नुसतं खायचं नाही हे पण माहिती पाहिजे आम्हाला, तुम्हाला नाही. नाही तर काय सुगरीन जाऊ द्या. त्या पायस मध्ये पांढरे तीळ शिजल्यानंतर तूप थोडं दूध टाका, देवीला अर्पण करा. सोमवारी देवीला दुधाचा नैवेद्य द्या. दूध पुडीतलं पिशवीतलं नको, केमिकलचं नको, साधं गाईचं दूध द्या. गाईचं दूध असेल तर उत्कृष्ट. गाईचं दूध श्रेष्ठ आहे आपल्यासाठी, लेकरांसाठी. तुम्ही म्हणाल म्हशीचं घ्यायचं तर घ्या, माझं काही दुमत नाही, पण म्हशीचं दूध प्याल्यावर ते रेडकू कसं पडतं उतानं पा, डोळे पांढरे करून बधीर होत होते, बधीर. आणि गाईचं दूध पिणारं वासरू पहा, असा चपळ. मंगळवारी देवीला केळीचा नैवेद्य द्या, सुंदर पिकलेली केळी. बुधवारी देवीला ताजं लोणी द्या. करून तर पहा. नाही तुमचं घर धनधान्याने समृद्ध झालं तर मग बोला, ऐकू नका परत कथा माझी. हे घरात पूर्वीच्या काळी असायचं, ही परत अस्मिता सुरू झाली पाहिजे. आता दूध द्यायचं म्हणजे गायी येतील, आणि गायींची संख्या वाढली का दूध घरात दुभतं, दूध दुभतं वाढेल, त्याच्याने कॅल्शियम पक्क राहील, पडलं तरी हाडं मोडणार नाही आणि माणसं दीर्घायुष्य होतील. आली का नाही संकल्पना तीच? गाय आली म्हणजे तिची दूध तापल्यावर साय होणार आहे, साय आलं म्हणजे तिचं लोणी तयार होणार आहे, दही. बरोबर आहे ना? गुरुवारी देवीला लाल रंगाची साखर द्यायची. करून पहा, एवढं तरी करा. लाल साखर. लाल कशी होईल? हा काही होईल, कशी होईल आई? हा अगदी बरोबर. याच्यासाठी बुजुर्ग म्हाताऱ्या लागत्या पहा, कुंकू टाकायचं म्हणे. एकदम बरोबर. पण ते कुंकू बाजारातलं नको, हळदीपासून तयार केलेलं कुंकू, मार्चन केलेलं कुंकू असेल, 1001% फायदा होईल. कुंकू लावा. ती लाल साखर. शुक्रवारी पांढरी साखर जी आहे ती. आणि ऐका, शनिवारी गाईचं तूप, गावठी तूप. गावठी तुपाचे इतके फायदे आहेत, इतके फायदे. ज्या लोकांना वजन कमी करायचंय त्यांनी रोज गरम पाण्यासोबत सकाळी उठल्या उठल्या गाईचं तूप घ्या. एकदम रामबाण. पोटाचा विकार जाईल, पोट साफ राहील, आणि तुमचे फॅट्स, जी अतिरिक्त चरबी ती कमी होऊन जाईल. अरे ताकद आहे. मग ते पुण्याला एका बाईने ऐकलं, ते म्हणले आमच्या का गाय नाही, म्हशीचं चालल. अति शिकेलचे परिणाम. गाई गाई गोदा, पाठीवर नर्मदा, कानात कृष्ण, शेणात लक्ष्मी, गायीच्या खोरीत पंढरपूर, गायीचं दर्शन रोज घेता पाप जातील दूर. 64 योगिनींची कृपा व्हावी असं वाटत असेल, देवीच्या सेविका आहे 64 योगिनी. आणि ज्याच्या घरात 64 योगिनी प्रसन्न आहे, त्याच्या घरामध्ये आनंद आहे, त्याच्या घरामध्ये सुख आहे, शांती आहे, समाधान आहे, ऐश्वर आहे, उत्कर्ष आहे, मुलांवर संस्कार आहे. 64 योगिनी. मग त्यांची कृपा होण्यासाठी काय करावं लागेल? आधी काहीतरी द्यावं लागतं, मग मिळतं. तपेविना दैवत, दिधल्या विना प्राप्त. पुढचं जाऊ द्या, दिल्याशिवाय मिळत नाही. काय द्याल? नारदाला व्यास म्हणतात. तूप, पांढरे तीळ, साखर, दही, दूध, दुधाची साय, दही, मोदक, शक्करपाऱ्या. म्हणजे ते नाही, हे वेगळे. शक्करपाऱ्या म्हणजे तुम्ही त्या गुढीला उभा लावता ना, ती माळ गोड,
साखरीपासून तयार झालेला. सांजा, सांजा माहिती आहे ना, झाल्या तेनी सांजा, त्या नाही. मला वाटतं तिखट शिरा. बरोबर सांगतोय का? चुकलं तर सांगत जा. सांजा तेच आहे. पापड घिवर, मला वाटतं हा गुजराती पदार्थ आहे का? मुंगाची वडे, मूग वडे, खजुराचा रस म्हणजे बिया काढायच्या, हा मिक्सर मध्ये टाकायचं, दूध वतायचं, 2 केळी टाकायच्या आणि फुटाणे टाकायचे थोडे सालं काढून, मस्त मिक्सर मध्ये करायचं, देवीला अर्पण करायचं आणि सगळ्यांनी थोडं थोडं प्यायचं. कॉम्प्लॅन, ब्रोनविटा फेका बाजूला. हे इतकं ताकदवान आहे. हा शक्ती आहे ती, म्हणजे तिला जे आवडतं ते आपल्यावर चांगला परिणाम करणार आहे. लक्षात येतंय तुमच्या? गूळ, पोहे, द्राक्ष, चारोळे, चारोळे खिरीत वापरता तुम्ही. अपूप म्हणजे अनारसे किती द्यायचे? 64 द्यायचे. अधिक मासात भगवान विष्णूंना 33 द्यायचे. 33 म्हणजे मराठी सांगू 33 मराठी. लोणी, मूग डाळ, बाकीचं उद्या सांगल. आता वेळ संपली. या देवी सर्वभूतेषु विश्वरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहे जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. छत्रपति शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सनातन हिंदू धर्म की जय. बोला भारत माता की जय. गो माता की जय. अपने अपने माता पिता की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. छानस भजन होईल. धाब धाब घाली आई, धाब घाली आई, धाब धाब घाली आई, धाब घाली आई, धाब घाली माझे आई. आता पाहतेस काही. सर्कल करा इथं. चला उठा. चला चला. धीर नाही माझे पोटे झाले वियोगे हिमपोटे. धीर नाही माझे पोटे झाले वियोगे हिमपोटे. धाब 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 घाली आई. आता पाहतेस काय. धाब घाली माझे आई. आता पाहतेस काय. खाली हर हर धाब खाली माझे आई. आता पाहतेस काय. धाब घाली माझे आई. आता पाहतेस काय.
तुका म्हणे डोई कधी ठेवीन हे पायी, तुका म्हणे डोई कधी ठेवीन हे पायी, कधी ठेवीन हे पायी. दाब दाब घाली आई आता पाहतेसे काय, धाब घाली माझे आई आता पाहतेसे काय. दाब घाली माझे आई आता पाहते शिकाये, दाब घाली माझे आई आता पाहते शिकाये. धाब घाली माझे आई आता पाहते शिकाये, धाब घाली माझे आई आता पाहते शिकाये. विठूचा गजर हनी नामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हनी नामाचा झेंडा रोविला. धन्यवाद. कृष्णार्पण. श्री स्वामी समर्थ. आजची कथा माता भगवतीच्या श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींच्या चरणी समर्पित करू. बोलताना काही चुकलं असेल माझं मला द्या, आवडलं असेल सोबत न्या. कर्मधर्म संयोगाने भगवती तुमचं कल्याण करो अशी विनंती आजच्या ह्या मितीला करतो. उद्या भेटूया 9 वाजेला. धन्यवाद. कृष्णार्पण. श्री स्वामी समर्थ.